आमच्याशी चर्चा न करता अजितदादांनी विलिनीकरणाचा निर्णय घेतला असता का? विलिनीकरणाच्या चर्चेवर मुख्यमंत्र्यांचं पहिल्यांदा थेट भाष्य. अंतिम निर्णय घेण्याआधी राष्ट्रवादीने आमच्याशी चर्चा करावी असंही केलं स्पष्ट. पार्थ पवार यांच्या राज्यसभेला भाजपचा विरोध नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं विधान. राज्यसभेवर कुणाला पाठवायचं याबाबत राष्ट्रवादीशी चर्चा झाली नसल्याचंही केलं स्पष्ट. अजितदादांच्या निधनानंतर बारामती विधानसभेसाठी 6 महिन्यांच्या आत होणार पोटनिवडणूक. सुनेत्रा पवार पोटनिवडणूक लढवणार. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. अजित पवारांच्या अपघातावर प्रथमच राष्ट्रवादीकडून प्रश्न उपस्थित. 6 जणांचा मृत्यू, मग मृतदेह 5 कसे? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? मिटकर यांचे सवाल. तर अपघाताची चौकशी झाली पाहिजे. रुपाली पाटील यांचीही मागणी. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार न करण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय. अजितदादांच्या निधनामुळे प्रचार न करण्याचा निर्णय. 7 दिवसात 22 प्रचार सभा घेणार होते मुख्यमंत्री फडणवीस. प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याचं पियुष गोयल यांचं विधान. तर पडताळणी न करता मी माहिती दिली म्हणत गोयलांची दिलगिरी. पटेलांनी राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा मात्र फेटाळला. कोल्हापूर महापालिकेसाठी महायुतीच्या सत्तेचा फॉर्म्युला ठरला. रोटेशन पद्धतीने भाजप आणि शिवसेनेला महापौर पद मिळणार. येत्या 5 वर्षात 10 महिन्यांचे 6 महापौर होणार. आयकरात कोणताही दिलासा न देणारा बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून सादर. कर रचनेमध्ये कोणताही बदल नाही. करदात्यांच्या पदरी निराशा. 1 एप्रिलपासून नवा आयकर कायदा. कर रचना सुटसुटीत होणार. 31 ऑगस्टपर्यंत आयकर परतावा भरता येणार. तर अपघात विम्यातून मिळालेली रक्कम करमुक्त. सीएनजी, बायोगॅस, सोलार, टीव्ही, मोबाईल, फ्रीज, मायक्रोवेव्ह आणि परदेश प्रवास आता स्वस्त होणार. स्वदेशी कपडे, क्रीडा साहित्य, वैद्यकीय उपकरणं देखील स्वस्त. मधुमेह, कॅन्सरसह अन्य 7 दुर्धर आजारांवरची औषधं स्वस्त होणार. आयुर्वेद अभ्यासासाठी 3 नव्या संस्था. तर 5 मेडिकल हब उभारण्यासाठी उपाययोजना. रिफॉर्म एक्सप्रेस बजेटमध्ये सेमीकंडक्टर, बायोफार्मा, टेक्सटाईल क्षेत्रांसाठी मोठ्या निधींची तरतूद. पुणे मुंबई आणि पुणे हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा. शहरांसाठी 2.62 लाख कोटींची तरतूद. ग्रामीण भागातील महिलांसाठी शी मार्ट तयार करणार. निर्मला सीतारामन यांची ही घोषणा. तर प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृह बांधलं जाणार अशी ही माहिती. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी नवे पर्याय तपासणार आणि बहुभाषिक AI टूल तयार करणार. निर्मला सीतारामन यांची ही माहिती. पशुपालन, दुग्ध व्यवसायासाठी आणखी सवलती. तर मत्स्यपालनासाठी 500 अमृत जलाशय. ऑप्शन ट्रेडिंगवरील करवाढीमुळे शेअर बाजारामध्ये मोठी घसरण. शेअर बाजारामध्ये नकारात्मक प्रतिसाद. शेअर बाजारात मोठी घसरण. सेन्सेक्समध्ये मोठा चढ उतार. सोन्या चांदीच्या दरांमध्ये मोठी उलटापालट. 2 दिवसात सोन्याचे दर तोळ्यामागे तब्बल 30,000 रुपयांनी कोसळले. तर चांदीच्या दरात 1 लाख रुपयांहून अधिकची घसरण. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबाराचा CCTV समोर. काल रात्री रोहितच्या घरावर 4 राऊंड फायर. 4 ताब्यात. मुख्य आरोपी मात्र फरार.